व्हेरी गुड मॉर्निंग मुलांनो. आपण काव्य गुणांचा अभ्यास त्या घटकाचा अभ्यास सुरू करतोय. मागच्या लेक्चरला काही तुम्हाला काव्य गुणाच्या बाबतीत काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. थोडक्यात आपण ती एक प्रस्तावनाच बघितली मुलांना. काव्य गुण तर काव्य गुण एक भाषेमध्ये मुलांनो काव्य गुण म्हणजे भाषेमध्ये काय असतात त्या भाषेचे समजा जे वाक्य आहे त्या वाक्यानुसार त्याचे गुण दिसून येतात. तर काय गुणधर्म दिसून येतात ते आपल्याला त्यासाठी काही उदाहरणं घ्यावे लागणार. त्या उदाहरणानुसार काव्य गुण स्पष्ट होतात, ओळखता येतात. आता काव्य गुणाची काही वैशिष्ट्ये आहे. मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं पहिलं वाक्य लिहून दिलं होतं फळ्यावरती. पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाही हे वाक्य होतं. या वाक्याचा काय गुणधर्म आहे, काय गुण आहे मुलांनो, तर पराक्रमी व्यक्ती रणांगणावर मृत्यूला घाबरत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीच्या ठिकाणी पराक्रम हा गुण दिसतो. व्यक्ती मृत्यूला घाबरत नाही, डगमगत नाही मुलांनो. म्हणजे त्या व्यक्तीच्या ठिकाणी किंवा ते वाक्य जे आहे ते विधान जे आहे मुलांनो ते त्यातून पराक्रम हा गुण दिसून येतो. म्हणजेच रणांगणावर लढणारा व्यक्ती पराक्रमी असतो, तो मृत्यूला घाबरत नाही. या वाक्यातून कोणता गुण प्रगट होतो, तो पराक्रम. रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली हे वाक्य होतं मुलांनो. मागच्या लेक्चरला फळ्यावरती आपण ते उदाहरण दिलं होतं. वृद्धाश्रमाला दान केली म्हणजे रामराव हे दानशूर आहे, दाते आहे, दुसऱ्याला मदत करणारे आहे. म्हणजे रामरावांच्या ठिकाणी मुलांनो उदारता हा गुण दिसून येतो, दानशूरत्व हा गुण दिसून येतो. दुसरा उदाहरणाच्या बाबतीत गुण दिसून येतो तो उदारता. लिहून घ्या, पेज नंबर 123 वरती हे उदाहरण दिलेले आहे, काव्य गुण दिलेले मुलांनो. अ च उत्तर पराक्रम सांगितलं तुम्हाला. आ घटकाचं उत्तर उदारता रामरावांमध्ये दिसून येते. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असे. मुलांनो पूर्वीच्या काळी इतकी गरिबी होती, अन्नासाठी इतकं वनवन भटकावं लागतं. एवढी व्यथा त्या काळात, दुर्दशा त्या काळात व्यक्तींची होत असे, गरीब असणाऱ्या व्यक्तींची. त्यामुळे गरजू शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांसाठी, काही लोकांसाठी दानशूर लोक, श्रीमंत लोक आपल्या घरी अशा गरीब लोकांना एक दिवसाचं जेवण
आठवड्यातलं हे मोफत देत असे, सेवा दृष्टिकोन ठेवून करत असे मुलांनो. म्हणजेच दुसऱ्याबद्दल करुणा निर्माण व्हायची, लोकांच्या ठिकाणी उपाशी राहायला नको कोणी. म्हणून श्रीमंत लोक काय करायचे, वार लावून गरीब लोकांना काय करायचे, जेवू घालायचे. संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. संतांनी हे विश्वाची माझी घर, आई वडील भाऊ बहीण या सर्वांचा त्याग या संतांनी केलेला असतो मुलांनो. त्यांना स्वतःच असं कुटुंब असं नाही, स्वार्थी वृत्ती त्यांच्या मनात अजिबात नसते, निस्वार्थी असतात संत लोक. म्हणून या वाक्य बघा कसे, संतांनी परोपकार हीच जीवनाची ती कर्तव्यता मानली. याचं उत्तर आहे संतांच्या ठिकाणी नेहमी परोपकार मुलांनो बघायला मिळतोय. परोपकार ही घटकाचं उत्तर परोपकार. कोणता गुण दिसून येतो वाक्यामध्ये? परोपकार. पक्ष्यांचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. पक्षाचं पिल्लू खाली पडलेलं आहे, पडताच गतप्राण झालं आहे. आणि एका व्यक्तीने त्या पक्षाचं पडणार पिल्लू बघितलंय मुलांनो. आणि बघताच त्याच्या अंगी असलेली संवेदनशीलता जागृत झाली आणि तो त्या पडलेल्या जमिनीवरती पडलेल्या त्या पक्षाकडे पाहून त्याचं मन दुःखी झालं, हळहळलं, कळवळलं त्याचं मन. म्हणून हे वाक्य आहे मुलांनो, यातून त्या पक्षाबद्दलची त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेली काय आहे गुणधर्म, सविजनशीलता, तर या ठिकाणी त्याच्या ठिकाणी असलेली काय आहे. आता या ठिकाणी मुलांनो पहिलं अ घटकाचं उत्तर लिहून घ्या, पराक्रम. त्यानंतर अ घटकाचं उत्तर वाक्याचं कोणता गुणधर्म? उदारता. ई गुणधर्म करुणता. ई घटक परोपकार. उ घटक सविजनशीलता. सविजन
संवेदनशीलता, तर मुलांनो अशा प्रकारचे हे आपल्याला गुण या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पराक्रम, उदारता, करुणता, परोपकार, संवेदनशीलता हे गुण वरील उदाहरणात आपल्याला बघायला मिळतात. आता मुलांनो खऱ्या अर्थाने व्यक्ती आणि काव्य काय असतं यातला फरक, व्यक्ती आणि नेमकं काव्य काय आहे मुलांना ते बघायचं आहे. व्यक्ती आणि काव्य. आता व्यक्ती पेज नंबर 123 वरती बघा. व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. पहिलं वाक्य, व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. बरोबर आहे मुलांनो. कोणी संगीतकार होऊ शकतो, कोणी गायक होऊ शकतो, कोणी चित्रकार होऊ शकतो, काही लोकांच्या ठिकाणी राजकारण कसं करावं, लोकांना कसं जनसेवा कशी करावी, नेहमी लोकांच्या सहवासात कसं राहावं, लोकांची कामे करावी, हे गुण असतात. त्याला राजकारणी गुण म्हणतात. त्यानंतर काही लोकांना खेळाची आवड असते, क्रिकेट, काही विदेशी खेळ असेल, बुद्धिबळ असेल, ते काही गुण असतात. म्हणून मुलांना विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते. विविध गुणांमुळे कुणी चित्रपटात जातं, त्यामध्ये अभिनय करतं, ते गुण असू शकतात. त्यामुळे मुलांना व्यक्तीचं चरित्र खुलत असतं. व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळतो. मुलांना व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याला काय करते मुलांनो, बहुश्रुत बनवत असते. त्याच्या गुणाचा काय होत असतो, विकास होत असतो, सर्वश्रुत होत असतात, लोकप्रिय होत असतात. बहुश्रुत, सर्व लोक त्याला ओळखतात. कशामुळे ओळखतायत मुलांनो? त्याच्या अंगी, त्याच्या ठाई असलेल्या गुणांमुळे तो सर्वश्रुत होतो, सर्वांना माहित होतो का ती व्यक्ती गुणवान व्यक्ती. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, क्रिकेट, अशी असंख्य उदाहरणं आहे मुलांनो. त्या व्यक्ती उदाहरणा त्या गुणामुळे नावारूपाला येतात. मग व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. विविध गुणामुळे व्यक्तीचं चरित्र खुलते. हे तुम्हाला उदाहरण दिलं मी. व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवतं, तेही उदाहरण दिलं. सचिन तेंडुलकर सारख्या क्रिकेटमध्ये महान काम करणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण दिलं. असे असंख्य उदाहरण मुलांनो. का ते व्यक्तीला काय करतात, मोठं बनवतात. मग वैज्ञानिक क्षेत्रात अशी काही उदाहरणं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असेल तर मुलांनो, तेही अशा सायन्स क्षेत्रात केलेला काम, क्षेपणास्त्र क्षेत्रात केलेलं कार्यामुळे ते लोकप्रिय झाले. लोकप्रिय होता होता त्यांच्या कर्तृत्वामुळे एका सायंटिस्ट व्यक्तीला देशाचा सर्वोच्च
पदावरती बसण्याचा मान मिळाला म्हणजेच राष्ट्रपती झाले. अशा प्रकारे मुलांनो व्यक्तीचं व्यक्तिमत्व गुण त्याला काय करतायत, बहुश्रुत करतात, बनवतात. हे या ठिकाणी आपण बघितलं. आता काव्य गुण काय मुलांनो बघा बरं. पहिलं काव्याच्या ठिकाणी सुद्धा काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात, काव्याच्या ठिकाणी काही गुण असतात मुलांना. विविध गुणामुळे काव्य सुंदर आणि उठून दिसतं. मग काव्याच्या ठिकाणी असणारे गुण, तुम्हाला ते गुण मी शिकवणार आता पुढे. प्रसारदा त्यामध्ये प्रसाद, त्यानंतर आपण जे उदाहरण घेणार आहोत त्या उदाहरणानुसार उदारता, करुणता, पराक्रम अशा प्रकारे गुण त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग विविध गुणामुळे काव्य सुंदर आणि उठून दिसतं. त्या काव्य गुणामुळे त्या वाक्यात असलेल्या गुणधर्मामुळे काव्य काय करतं, उठून आणि सुंदर दिसतं. गुणामुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो. आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. वाक्य बघा. गुणाचं उदाहरण काव्याच्या गुणधर्माचं. काकीने काकाचे कामाचे, काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. वाक्य कसं बघा. हे जर वाक्य, ह्या वाक्यामध्ये गुण दिसून येतो. वाक्य उच्चार करायला किंवा कानाला ऐकायला माधुर्य प्राप्त होतं. बघा कसं वाक्य आहे. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. वाक्य मुलांना वाचायला मधुरता प्राप्त होते, एक लयबद्धता प्राप्त होते. कोणत्या शब्दामुळे? का 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 या शब्द, का हा शब्द वारंवार वापरला गेला आहे, म्हणून या वाक्यामध्ये मधुरता प्राप्त होते. म्हणजे वाक्यामध्ये काव्यात काय असतो, गुणधर्म असतो किंवा वाक्यरचना अशी असते, विशिष्ट शब्दाची वारंवारता आल्यामुळे वाक्य काव्य रूपी बनते आणि वाक्य उठून दिसते. आणि गुणामुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो. विशिष्ट गुण आहे, काचा वापर केला आहे मुलांना, म्हणून या वाक्याला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. ठीक आहे. तुम्हाला व्यक्ती काव्य हे स्पष्ट केलेलं आहे मुला. पुन्हा रिवाइज करतो. व्यक्तीच्या ठिकाणी काय असते? अनेक गुण असतात. गुणामुळे व्यक्तीचं चरित्र खुलते. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला बहुश्रुत तत्व किंवा बहुश्रुत व्यक्ती बनते, सर्वश्रुत होते. हे व्यक्तीच्या ठिकाणी असलेले गुण आहे. व्यक्तीच्या ठिकाणी असलेले गुण आहे. मुलांनो, या गुणांमुळे काव्यामध्ये नेमकं काय गुण आहे? मग काव्याच्या ठिकाणी सुद्धा गुण असतात. आता काव्याच्या ठिकाणी गुण असतात. उदाहरणार्थ काय? कोणते गुण? काव्याच्या ठिकाणी पराक्रम आहे, काव्याच्या ठिकाणी उदारता आहे, काव्याच्या ठिकाणी औदार्य आहे,
परोपकार आहे, संवेदनशीलता आहे, करुणता आहे, असे गुण काव्याच्या ठिकाणी आहेत. काव्याच्या ठिकाणी कोणकोणते गुण असतात लिहून घ्या. काव्याच्या ठिकाणी गुण काय असतात? ह्या काव्याच्या ठिकाणी काय गुण आहे? काव्याच्या ठिकाणी असणारे गुण सांगा. आता काव्याच्या ठिकाणी पहिला गुण आहे पराक्रम. काव्याच्या ठिकाणी दुसरा गुण आहे उदारता किंवा औदार्य. औदार्य, परोपकार, संवेदनशीलता, करुणा, मुलांनो काव्याला सौंदर्य कधी प्राप्त होते? त्या काव्यामध्ये असलेल्या विविध गुणांमुळे त्या काव्याला काय होते मुलांनो? सौंदर्यता प्राप्त होते. मग काव्याला किंवा काव्याच्या ठिकाणी असलेली संवेदनशीलता काय आहे रे मुलांनो? किंवा काव्याच्या ठिकाणी असलेले गुण काय आहे? पहिला पराक्रम, उदारता, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणता हे काय आहे? गुण आहे. मग या गुणामुळे काव्य खुलते, काव्याला सौंदर्य प्राप्त होते, काव्य उठून दिसते. आणि ह्या गुणामुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो. ह्या गुणामुळे काव्य शोभिवंत होते, सुंदरता येते, गोडवा निर्माण होतो. हे गुण तुम्ही ओळखायचे आहे. बघा सगळ्या मुलांना गुण काय? काव्याच्या ठिकाणी असलेले काव्य गुण काय गुण आहे मुलांना? काव्याच्या ठिकाणी असलेले गुण पराक्रम, उदारता, औदार्य, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणता अशा प्रकारचे हे गुण असतात. 1, 2, 3, 4 आणि 5 गुण आहे मुलांना काव्याच्या ठिकाणी. त्यामुळे सौंदर्यता प्राप्त होते, माधुर्यता प्राप्त होते. हे दोन्ही उदाहरण स्पष्ट केले आहे. काव्यामध्ये हे असणारे गुण आहे. त्यामुळे काव्य सौंदर्यवान होतं, मधुरता प्राप्त होते, गोडवा निर्माण होतो वाचनाला. व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा गुण असतात. व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा विविध गुण असतात. त्या गुणामुळे व्यक्तीचं चरित्र खुलते. आपण बघितलं व्यक्ती बहुश्रुत होते. मुलांना उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट केलं आहे. व्यक्ती आणि गुण, व्यक्तीमध्ये असणारे गुण, काव्यात असणारे गुण. व्यक्तीत असलेल्या गुणामुळे व्यक्ती प्रसिद्ध होते, सुप्रसिद्ध होते, परिचित होते, बहुश्रुत होते. त्या वाक्यामुळे काव्यात असलेल्या ह्या गुणामुळे काव्य सुद्धा सौंदर्य, काव्याला सुद्धा सौंदर्यता प्राप्त होते, मधुरता, गोडवा निर्माण. ठीक आहे, ते आपण बघितलं. ठीक आहे, समजलं पॉइंट? काव्य म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय. व्यक्ती ठिकाणी गुण, काव्य ठिकाणी गुण. आता बोला काव्याची काही वैशिष्ट्य आहे. पहिलं आहे वैशिष्ट्य, सोपे सुटसुटीत उच्चारणास सहज सुलभ असे शब्द.
काव्य गुणातील वैशिष्ट्ये. काव्य गुणातील वैशिष्ट्ये. काव्य गुणातील वैशिष्ट्ये हा मुद्दा आहे. काव्य गुणातील वैशिष्ट्ये. काव्य गुणातील वैशिष्ट्ये बघतो आहे. काव्य गुणातील वैशिष्ट्ये काय आहे मुला? पहिला गुण, काव्य गुणातला वैशिष्ट्ये एक, सोपे सुटसुटीत उच्चारण्यास सोपे सुटसुटीत उच्चारण्यास सहज सुलभ सहज सुलभ सोपे सुटसुटीत सहज सुलभ असे शब्द दोन, शब्दांमध्ये नाद मधुरता, नाद मधुरता. तीन, शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा चार, काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव मुलांनो, काव्याची वैशिष्ट्ये काय असतात? काव्याच्या ठिकाणी काय वैशिष्ट्ये असतात मुलांना? बॉयज अँड गर्ल्स, आपण व्यक्तीच्या ठिकाणी गुण बघितले, काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात ते बघितले. आता बघतोय मुलांनो काव्यात असणारी वैशिष्ट्ये. काव्याच्या ठिकाणी काय वैशिष्ट्ये आहे रे मुलांनो? पहिलं वैशिष्ट्य दिलं सोपे सुटसुटीत उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द. पाठांतर करा बॉयज अँड गर्ल्स, पाठांतर करा. काय वाक्य आहे मुलांनो? शब्दांमध्ये
नाद मधुरता दुसरं, शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा, काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव. मुलांनो, बॉयज अँड गर्ल्स, पहिलं वैशिष्ट्य दिलंय, सोपे सुटसुटीत उच्चारणास सहज सुलभ असे शब्द असतात काव्यात. वैशिष्ट्य शब्दामध्ये, यामध्ये मुलांनो शब्दांमध्ये नाद मधुरता असते. शब्दामध्ये नाद मधुरता असते. मुलांनो, शब्दामध्ये काय असते? नाद मधुरता. नाद काय म्हणजे नाद? तुम्ही म्हणशाल सर सोपे शब्द सुटसुटीत हे तर सहज वाचता येतं. तर मुलांनो, वाक्य सहज उच्चारण्यास सोपं असतं हे आहे, पण शब्दामध्ये नाद काय सर, मधुरता काय? एक उदाहरण दिलं तुम्हाला. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. उदाहरण दिलं. काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. आता यामध्ये नाद आलाय मुलांनो. कोणत्या शब्दामुळे आलाय मुलांनो? काय शब्दामुळे? काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. का या शब्दामुळे मधुरता प्राप्त होते. म्हणून मुलांनो शब्दामध्ये मधुरता प्राप्त होते. पुढे आहे, शब्दामध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा निर्माण होतो. शब्दामध्ये गेयता असते. गेयता असते. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही. वाक्यामध्ये गेयता निर्माण झाली पाहिजे, आंतरिक गोडवा निर्माण होतो आहे. मग काय? उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही. असे काय आहे? हे 4 चरणाचे काय आहे? काव्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत संत ज्ञानेश्वर महाराज पंढरीच्या राऊची, विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले आहे. म्हणून ते काय म्हणतात कावळ्याला? उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा. पहिल्या वाक्यात बघा मुलांना, उडरे उडरे काऊ काही शब्द, काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, तो वाक्य. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ. आणि मुलांनो ह्या वाक्यामध्ये बघा, ऊ हा एक शब्द आला आहे, गेयता प्राप्त झाली आहे, काव्याला सौंदर्य प्राप्त आलं आहे. अशा प्रकारे मुलांनो या वाक्यातून काय होते? या काव्य वैशिष्ट्य असं असतं तर त्यामध्ये काय होतो? गेयता प्राप्त होत असते. शब्दामध्ये गेयता होते, त्या शब्दाच्या अर्थाचे आंतरिक गोडवा निर्माण होतोय. काव्य पंक्तीतून होणारा, काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव असतो. भाव असतात. ते भाव आपण बघितले कोणकोणते भाव असते? उदारता, पराक्रम, संवेदनशीलता, त्यानंतर म्हणजेच अशा प्रकारे काव्य गुणामध्ये असणारे काही भाव असतात, गुण असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने काव्य शोभिवंत होते. हे वैशिष्ट्य आहे. 4 वैशिष्ट्य लिहून घ्या, पाठांतर करा. या लिहून काढा. हे सोपे सुटसुटीत उच्चारण्यास सहज सुलभ शब्द. शब्दामध्ये नाद मधुरता, शब्दामध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थांचा आंतरिक गोडवा, शब्दामध्ये गेयता व
त्या शब्दांच्या अर्थांच्या किंवा अर्थाचा आंतरिक गोडवा असतो, काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव असतो. ठीक आहे, करा बरं तयार पटपट. लिहून काढा ते सगळं. मुलांनो, आपण काय बघितले? वैशिष्ट्य बघितले. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज, सुलभ असे शब्द. शब्दांमध्ये नाद मधुरता असते, शब्दांमध्ये ज्ञाता व त्या शब्दांच्या अर्थांचा आंतरिक गोडवा असतो. काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव असतो. व्यवस्थित लिहून घ्या वैशिष्ट्य. काव्य गुणाची वैशिष्ट्ये सांगा. सर्वांनी हे वाक्य वाचा, माझ्यासोबत बोला वाक्य. काव्य गुणाची वैशिष्ट्य. पहिले वैशिष्ट्य सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज, सुलभ असे शब्द. शब्दांमध्ये नाद मधुरता. मला उदाहरण देऊन स्पष्ट केलाय मी. शब्दांमध्ये ज्ञाता व त्या शब्दांच्या अर्थांचा आंतरिक गोडवा. त्यामध्ये आंतरिक गोडवा निर्माण होतो, ज्ञाता असते. त्यामध्ये तुम्हाला दिलं होतं उदाहरण, का उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मळीन पाऊ, पाहुणे पंढरी राहू घरात कैदी. हे उदाहरण दिलं होतं. त्यामध्ये अजून एक उदाहरण दिलं होतं, काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. हे या ठिकाणी मुलांना उदाहरण तुम्हाला दिलं होतं. का मधुरता नाद निर्माण होते. त्यातून मुलांना काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव. काव्य पंक्तीतून काय होत असतो? एक भाव प्रगट असतो, होत असतो. अशा प्रकारची वैशिष्ट्ये लिहून काढा. आता मुलांनो, ही वैशिष्ट्ये आपण बघितली.
आता मुलांना अशी वैशिष्ट्य असलेली काव्य, अशा प्रकारची ही 4 वैशिष्ट्यांनी युक्त किंवा गुणांनी संपन्न असलेली काव्य, ह्या 4 वैशिष्ट्यांनी गुणसंपन्न असलेली काव्य रचना किंवा काव्य, त्या काव्याची या वैशिष्ट्यामुळे शोभा वाढते. अशा गुणांनी काव्य श्रवणीय ठरतात. लोक अशी काव्य वारंवार ऐकतात. लोकांना अशी काव्य रचना ऐकण्याची आवड निर्माण होते मुलांनो, आणि अशी काव्य रसिकांची मुखोद्गत असतात, मुखोद्गत होतात. अशी काव्य या गुणांनी गुणसंपन्नपणे अशी काव्य रसिकांची मुखोद्गत ठरतात, श्रवणीय ठरतात. ठीक आहे, ही वैशिष्ट्य काव्यात असणं आवश्यक आहे. जी वैशिष्ट्य असेल तर काव्य मुखोद्गत होतात, ती काव्य श्रवणीय होतात, तीच काव्य लोकप्रिय होतात. आता मुलांनो, आपल्याला काव्य गुणातला एक काही प्रकार बघायचे मुलांनो, ते प्रकार आपण बघू. आता पहिला प्रकार आहे प्रसाद. ही सगळी वैशिष्ट्य लिहून झाली असेल तुमची मुलं. ठीक आहे, आता आपल्या काव्य गुणातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत. फळा मी क्लिनिक करतो आहे. मुलांनो, प्रसाद पहिला गुण आहे काव्यातला प्रसाद. हा एक गुण आहे प्रसाद. काव्यातला काव्य गुण जो आहे हा भागातला पहिला आहे प्रसाद. आता मुलांनो, प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा गुण असतो, त्याला प्रसाद म्हणतात. मुलांनो, नेमकं प्रसाद म्हणजे काय? प्रसाद म्हणजे काय? प्रसाद याचा अर्थ सुलभता. प्रसाद याचा अर्थ सुलभता. प्रसाद याचा अर्थ सोपेपणा. प्रसाद याचा अर्थ सोपेपणा किंवा काव्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर सहज अर्थबोध, किंवा काव्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर त्या काव्याचा सहज अर्थबोध होत असतो, असा गुण असतो. किंवा त्यामध्ये असा गुण प्रगट होतो. मग यातून व्याख्या काय तयार होती? प्रसादाची व्याख्या काय तयार होईल मुलांनो?
प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थ बोध करून देणारा त्यात काय असतो मुलांनो? गुण असतो. काय व्याख्या तयार होते? सुलभता, सोपेपणा, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर, काव्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर सहज अर्थ बोध करून देणारा गुण असतो मुलांनो. सहज वाचल्यानंतर सहज अर्थ बोध करून देणारा काय असतो? त्यामध्ये गुण असतो. अशा गुणाला मुलांनो काय म्हणतात? प्रसाद असं म्हणताय. काव्यामध्ये प्रसाद याचा अर्थ काय? सुलभता असते काव्यामध्ये, सुलभता, सोपेपणा असतो. व काव्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर त्याचा काय होतो? सहज अर्थबोध करून देणारा, सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद असे म्हणतात. व्याख्या लिहून घ्या बरं. प्रसाद म्हणजे काय? लिहून घ्या, व्याख्या लिहून घ्या. प्रसाद याचा अर्थ, प्रसाद याचा अर्थ काय आहे? अर्थ आहे सुलभता, सोपेपणा, काव्य ऐकल्यानंतर, काव्य ऐकल्यानंतर, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थ बोध करून देणारा, अर्थबोध करून देणारा गुण असतो. बोला, प्रसाद म्हणजे काय? त्याची व्याख्या दिली. प्रसाद म्हणजे काय? अर्थ सुलभता, सोपेपणा, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा त्यात गुण असतो. याला प्रसाद असे म्हणतात. प्रसादाची व्याख्या तयार केली मुलांना. सुलभता, सुलभता, सोपेपणा, सुलभता आहे, सोपेपणा आहे, ऐकल्यानंतर वाचल्यानंतर सहज अर्थबोध होतो. समजत मला, त्याचा अर्थ कळतो. म्हणून मुलांनो अशा गुण संपन्न असलेल्या काव्याला प्रसाद असे म्हणतात. व्याख्या लिहून घ्या आणि पाठांतर करा. लिहून घ्या आणि पाठांतर करा. सुलभता आहे, सोपेपणा आहे, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थ बोध करून देणारा काय असतो? गुण असतो. यालाच काय म्हणतायत मुलांनो?
त्याला म्हणतात प्रसिद्धी. लिहून घ्या. पाठांतर करा.